सुनबाई, हा अहो आपला शेतकऱ्याचा धर्म आहे. आता मला माझ्या माहितीप्रमाणे आहे ना, तुझं लग्न होऊन किती दिवस झाले? 6 महिने. 6 महिने. हा तर पाऊस पडला ना तर शेतकऱ्यांनी कधी बी आपल्या वावरामध्ये हिंडलं पाहिजे. कशासाठी मला विचार, का आपल्या वावरामध्ये पाऊस कसा पडतो, पाणी कुठून वाहून जातं, काही भावबंद लोकांनी आपले बांध कोरेल राहतात, काहींच्या वस्तू आहे ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहींचे घमिले टोपले पायपाचे तुकडे असे वाहत वाहत येत असतात. मला ते शेतीतलं कळतच नाही हो. मी घरी शेतीत गेलीच नाही. आता तुमच्याकडे येतात तुम्ही मला मग दाखवताय. मग तेच सांगतो, लाखामध्ये एक बोलली तू. आता मला आहे ना तुला चांगलं मुरब्बी शेतकरीन बनवायचंय, शेतकरीन. मी एवढं करणार नाही बाबा काम, पण अरे मला ऐकून घे दाखवा बेटा, तुम्ही. ऐकून घे फक्त. आता आहे ना आपण चक्कर मारायला चाललो ना, तर आपल्या वावराचा उतार असा इकडे उतार आहे, पाणी तुंबलेले पाय. चाल पुढं. किती पाऊस पडला हो हा, मामा. हा. एवढं कुठं डायरेक्ट भरून आलं अरे तेच सकाळी ना, सकाळी. म्हणजे काही शेताला बांध घालेल राहतं ना, ते पावसामुळे ना दानू फान होत्या. अहो पण आता जून महिन्यात पाऊस आणि आताच पाऊस पडला बघा. काय करणार आता, हा कलियुग आहे, कधी बी काही होऊ शकतं. त्याच्यासाठी ना पडला पाऊस ना, आपण शेतकरी ना, आपण फायदा करून घ्यायचा ना. त्याचा एक फायदा असा होईल, महिनाभर पाऊस अगोदर आला ना तर आपल्या शेतामध्ये महिनाभर पीक अगोदर उभं राहील ना. म्हणजे कधी कधी आपले दुश्मन नाही मानता येणार, आपले भाऊबंद लोक, त्यांच्या वावरातलं पाणी आपल्या वावरात येतं, त्यांच्या वावरामध्ये जे खत टाकेल राहतं शेणखत, ते आपल्या वावरात वाहून येतं. म्हणून तुला आता आहे ना घराच्या बाहेर मी याच्यासाठीच काढलं. मला दाखवा, मला पण बघायचंच होतं शेत पूर्ण. ही तुझी इच्छा शक्ती फार महत्वाची. चल बाई, आता पाऊस झाला ना, हे पाणी तुंबलं. किती तो पाऊस गिजगिज मला चिडचिड होती याचं. आता हे शेत आहे ना, हे आपलं वालय. हे तर तुला माहितच आहे ना, हम्म कारण तुझा बाप जेव्हा पाहायला आलता ना हेच दाखवलं होतं का? दाखवलं होतं. हे आपलं वाले शेत आहे. आता मगाशी मी काय हे बोललो, कोणाच आहे? हे ते आपल्या भाऊबंदाच आहे. तो हा नाही का, काय नाव त्याचं वालं, बाबूराव, तेच वालं आहे ते, माहित आहे ना. हा म्हणजे आपल्या चुलत नेलं तुझे सासरेचे ते, त्यांचं वाले शेत आहे. ते आले ते का लग्नाला आमच्या? हा ना, लग्नाला. मग आता तुला ते हिडू काय शर्ट म्हणजे तू पाहिलं नाही का? मी काही काहींचे लय भांडणं चालतात ना. आता कसं आमच्या घरात लय भांडणं चालू, ते आलेच नाही लग्नाला आमच्या. तुझा प्रश्न एकदम महत्वाचा आहे. काही भाऊबंद लोक आहे ना, सख्खे चुलत भाऊ असतात, सख्खा चुलत सासरा असतो, पण ह्या अशा मातीवरून त्यांचं वाला बिनसलेला असतं. हा, आमच्या जमिनीवरून चालू आहे ना, असं खूप भांडणं चालू आहे माझ्या पप्पांचे, त्यांच्या भावांचे. हो नाही, एक दिवस ते लग्नाला सुद्धा नाही आले माझ्या. अरे बापरे. त्याच्यामुळे काय होतं, आणि मला मध्यस्थी करायची लय सवय. तुझ्या वडिलांच्या आहे ना संग जाऊन मी तुमचे काही भावंड लोक बोलत नसेल ना, तर त्यांना मी एकत्र आणील. बळच राम घालेल वाटलं असतं त्यांना. आता मी काय सांगत होतो, हे आपल्या भाऊबंदाचं वावर आहे, ते लग्नाला होते, खूप गोड आहे, पण त्याची एक गाढव चूक झालेली. त्यांनी काय केलं, त्याला इथं असं कमरा एवढा बांध घाल म्हणत होतो मी. त्याच्यामुळं त्यांनी तो बांध न घातल्यामुळं काय झालं, ऐक, त्याच्या वावरातलं पाणी असं इकडं आपल्या वावरामध्ये आलं. आणि हे बघा ना, एवढं वर्ष बांध गेलेलं दिसतंय. हा, आता तू सुशिक्षित आहे चांगली, तुला उतार कळतो वावराचा. इथं जर असा गुडघा वाढला बांध जर असता ना, तर त्याचं पाणी आपल्या वावरात आलं नसतं. तेच म्हणते मी, बरोबर आहे का नाही? हा, पण तो आहे समजदार, पण त्याच्या घरातले काही माणसं आहे ना, ते लय आगावे. तर आता आहे ना, तू काय तिकडे येऊ नको, मी तिकडे जातो आणि त्यांनी ते पलीकडलं बांध दाबेल आहे का काय ते बी पाहतो. तोपर्यंत तू इथंच थांब. मग असं मामा केवढे चिखलात पाय गेले ते. होत नाही बेटा. हे बाय, अरे ही काळी आपली माती आहे, या मातीमधून सोनं पिकलं जातं. मी येऊ का? तुला ते गाणं माहित नाही का, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हिरे मोती, उगले हिरे मोती. खरोखर हिरे मोती उगतात. म्हणजे काय होतं माहितीये का, हिरे मोती उगणं म्हणजे याच्यामध्ये लाखो रुपये आपण कमाई काढू ना, तर आपल्या घरातल्या सुनाला, लेकीला, बायकोला दागदागिने करू आपण, त्याला म्हणते हिरे मोती. यावेळेस उत्पन्न झालं ना, मला एक थोडं द्या. बरोबर, मला वाटलं होतं तू अशीच बोलशील म्हणून. तर आता मी तिकडलं ते बघून येतो, तिकडं बघून येतो, इथंच थांबतो. हो. तुला मी म्हटलं होतं ना, तिथं सुद्धा ते बांध घालेले, त्याच्यामुळे हे सगळं पाणी आहे ना इकडे वाहून आलंय. मग ते सांगा ना, ते तुमचं कोण आहे ते? आता एक काम कर, फोन कर, ते जर कुठे असेल घरी तर येतील इथं वावरात, या म्हणा. माझ्या सासरीने तुम्हाला बोलवलं म्हणा. त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. करा, तिला फोन करा. आता मी लय शहाणी आहे. हॅलो, हा त्या, तुम्ही घरी का? घरी का तुम्ही? घरी घरी असेल तर या ना, शेतामध्ये बोलायचं होतं या मामांना. आता या तुम्ही इकडे, तुम्हाला सांगतो. मग केला का फोन? थांबा ना, बोलते ना मी. ठेवला. चल, येऊ राहिला.
मग ठीक आहे, मग आपण आहे ना व्यवस्थित थांबू त्यांचे. म्हणजे आमना सामने सांगितलं ना हा का बघा आता काय बोलायचं ते मी बोलल, तुला जेवढं जेवढं समजत तसं तू पण बोल मग. हा आता सरळ हिशेब ना, इथं बांधा असतात पण ती बाई ना मला जरी भानगुदळच वाटते बरं का. तुम्हाला राग येईल, आताच मी आलेली आहे, पण मला ना त्या बाईबद्दल मला काही वाटत नाही चांगलं. वाईट होऊ नको, अजिबात भांडू नको. बरं असं भांडायचं नाही, भांडल्याने काय होतं आपलीच नुकसान होती. मग तिली बाई तोंड तिच्याबद्दल ऐकलेले, हा का नुसती बळकोती, याचं बळको त्याचं बळको. नाही आता हे बाई माणसाचं काम नाही ना, हे ना त्या म्हणजे जसं वावर आहे ना आपल्या भागात त्याचं काम होतं. बाई माणूस काला नको म्हणली असती का, त्याची वाली गेली गाडव चूक जाईल. त्याच्यामुळे आता म्हणजे त्याला सांगण्याची वेळ आली. इकडं मातीचा बांध त्याला म्हणा, आता चालू पावसामध्ये येणं घालून देतो म्हणा आम्हाला. अजून पावसाला हे पाऊस पडला ना तर सगळं तुमच्या शेतातलं पाणी आमच्या इकडे सगळं घुसू राहिलं. आमच्या शेतातला हा आता तो पावसाळा आहे, पाऊस पडणारच आहे. एक तर या वर्षी काय मे महिन्यामध्येच पाऊस पडायला लागला, काय चाललं काही कळत नाही. आला असं पाणी. पण तुम्ही बांधून घ्यायचं ना. अगो बाई, आता तू सांगणार का मला बांधायचा? अण्णा काय चाललंय सुनाचं? मला वाटलंच होतं हाय का. तुम्ही बोला आता तुमच्या भाऊजाई सोबत. अहो काय सांगू तुम्हाला, मी आहे ना तिला सांगत आलोय, आणि खरोखर आहे ना हे त्या तुमच्या वाल्या देर भायाचं काम होतं. हे इथं मातीचा बांध घालणं, बांध न घातल्यामुळे काय झालं, ह्या हे तुमचं वावर या उतार इकडं जर बांध घातला असता चांगला स्वतः मोठा, तर हे पाणी माझ्या वावरात आलं नसतं. हे तर बरोबर आहे ना. अहो पण पाऊसच एवढा झाला तर पाणी वाहून आलं, तर मी करू काय ते सांगा मला. अहो थोडं असं वरती बांधला ना तर ते तर तुम्हाला कळतं, तेवढं तर माहिती. आता काय एवढं बांधायचं बघा तो बांध. हा थोडं तर वरती करायचं होतं ना. थोडा म्हणते ते काय डोक्याला हात लावून राहिले तुम्ही राव. सासरा एक शेर सोन 1.25 शेर, अशी गंमत झाली दोघांची. नाही सुनाला नको काही बोलू. तुम्हाला आम्ही सांगतोय आणि तुम्ही असं व्यवस्थित बोला. आम्ही तुम्हाला काही बोललो नाही. बाई मी गंज व्यवस्थित बोलते, पण तुमचं चाललं काय म्हणे का हा बांध. आता हे बांध का घराच्या एकावर एक बिल्डिंग बांधल्या. नको बांधू, हे जाऊ दे, नको बांधू. हे ना काही हा बांध आहे ना, वाटलं तर खंदून टाक तू. म्हणजे तुझ्या वावरातली माती आहे ना सगळी माझ्या वावरात येईल, आपलाच फायदा होईल. डोक्याचा पत्ता आहे का काही? अहो पण ते पाणी येते ना, मी करू काय? पाणी हवं. अरे हा ना, तुला तेच सांगतो ना. मग त्याच्यावर उपाय असतात, लागतं. नाही काही करू शकत. आता तुम्हाला त्रास आहे ना, तुमच्या जायच्या शेतामध्ये पाणी येतं ना माझ्या वावरातलं, तुम्ही वाढून घ्या हा बांध. बघा आता तुम्हीच बघा तुमची भाऊजाई. तुम्ही हे बोलायसाठी मला इथं बोलवलं का? मी नाही फोन केला, मी नाही बाई माणसाच्या नादी लागत. लागत नाही म्हणजे भाऊबंद सारखं राहायचं, शानपण नाही करायचं. एक तर ही जमीन आहे ना आमचीच होती आणि तुम्हाला दिलेली, आणि आता लिहून दिली तिचा बाप न काढू. मग कस काय बोलते ती? काढू हिस्सा आमचाच होता. हा पण तुम्हाला दिला. गोडीचे तिकडेच राहायचं ना, तिच्या घरी जाऊन काय राहायचं. खरं बोललं का लय मिरची लागत. काय मिरची लागली नाही बोला. खंडात पाणी पाहिजे नाही. तुम्ही त्यांना बोलू नका. माझे सासरे त्यांना बोलू नका. काय म्हटलं तुम्ही? अहो बोलू नका. मिरची लागते हे शब्द वापरता का तुम्ही भाऊजांसोबत? अहो लाज वाटायला पाहिजे. म्हणजे आता माझी लाज काढून राहिली. मग लाजच काढली का? मिरची लागून काय शब्द वापरता? अहो वहिनी तुम्हाला याच्या पुढं आता तरी पाणी चालू, याच्या पुढे अख्खं बांधावरची घाण तुमच्या याच्यावर टाकणार आहे मी. बघा तुम्ही मामा, चांगल्याची दुनियाने, चांगल्याची दुनियाने. अहो 2 ट्रॅक्टर तुम्ही खट्टा केले. अहो ते खत वाहून आलं ना माझ्या वावरात. पण ते वाहून यायला मी माझ्या हाताने घातलं का ते वाहू? पावसाचा एवढा पाऊस झाला म्हणून ते आलं ना, मी माझ्या हाताने घातलं का? पण तुमच्या हातात आहे ना हे बांधायचं, बांध करायचा. एवढं इथपर्यंत तरी बांध असत, हे खालच्या खाली पण राहिलं असं. बाई एवढा बांधा उंच केलेला आहे. पावसाचं पाणी तिकडे शेतामधलं पाणी, शेतातली माती बघ माझ्या वावरात आली, इथून खाली आली, तुमची तिकडून खाली जाईल. तर आता माझी चूक आहे का तुमची चूक आहे? ते तुमचं नका सांगू. हे आमच्या याच्यावर परिणाम होऊ राहिले. एवढ्या आता शेतच पूर्ण नुकसान होऊन जायचं. चांगला परिणाम होऊ राहिलो. हिचं खत आहे ना टाकेल ते वाहून आलं, येडपटाला समजायचं पुढे. कशाला चांगला परिणाम होऊ राहिला मामा? कुणी करते दलिंदर भद्री नाही तर का लाजा वाटायला पाहिजे. येडपट बिडपट काय लावले? अरे तुम्हाला आज ते 2 ट्रॅक्टर खत 10,000 रुपयाचा झाला. अकलीचा पत्ता आहे का? 50,000 जाऊ दे. पाहिली का? 50 जाऊ द्यायचे. म्हणजे आमची नुकसान एक तर तुम्ही आमचे शेत बळकवले, त्याच्यातून तुम्ही आम्ही आमचं आहे बळकवले. सासऱ्याला विचार बळकवले काय? बळकवलंच. तुला काय माहिती? मला माहिती तुमचं. आमचे बळकवले काही मला यांनी सांगितलंय. सुनाला आहे ना समजून सांगा तुमच्या, नाही एका दिवशीला मार खाईन ती माणसाचा. तुम्ही मारून दाखवा. पोलीस कंप्लेंट करून मी तुम्ही सुन बाई शांत बस, जाऊ दे. पोलीस कंप्लेंट करून देईल.
पोलीस वाले काय म्हणत बसले असे कोणाच्या कंप्लेंट घ्यायला? मी काय मग त्यांनी ते मार कामधंदा नाही काय? डायरेक्ट मारायला धावते. फोन पाहू इकडे, मी ते फोन करतो याला. कोणाला करून राहिले? हा ते गावातला माणूस आहे त्याला फोन करतो. करा कोणत्या टाटा बिर्लाला फोन करता? टाटा बिर्ला काही नडलं. अरे, ऐका लायकी, टाटा बिर्ला चाललं नाव घ्यायला. तुमची लायकी ऐका. बरं, शांत बघा आता. हो, लायकी नका काढू आमची. अरे, शांत बघ. लायकी नाहीच तुमची म्हणून लायकी काढायला. हा, शांत. तुमची किती लायकी दिसली इथं. तुम्हाला भांडायचं असतं म्हणून तुम्ही हे करता. हॅलो भांडायला आली होती का? हॅलो. अरे शांत. हॅलो. अहो बाबूराव. अहो जरा या खैसाच्या मळ्यात या बरं. खैसाच्या मळ्यात माहितीये ना खूप अहो पाऊस पडू राहिला सकाळचा. आणि ते शेजारचे आमचे नाही का आता तोंड जाईल माझं कुणीकडं त्यांच्या सगळ्या वावरातलं खत मूत माझ्या वावरात वाहून आलं. आणि आणखी पाऊस सुरू आताशी पावसाळ्याला सुरुवात आहे. पार त्याची वाली माती सुद्धा माझ्या वावरात येण्याची शक्यता आहे. तुम्ही या वावरात या जरा पाऊस उघडला आता या बांधावरच आम्ही खैसाच्या माळ्यात. हा आणि ती माझी भाऊजाई आहे ना ती सुद्धा तिलाही तमू राहिली. अहो माझी गच्ची धरली. समोर राहिली अहो, समोर राहिली म्हणजे अहो, तुम्ही काय मारता कशाला आहे? समोर राहिली म्हणजे काय? हा? अहो मारू राहिली मला अक्षरशः. समोर राहिली म्हणजे काय? माणसाच्या अंगावर हात नका उचलू. माणसाच्या अंगावर हो तुम्ही या लवकर या. बघतेच मी बी आता. तू बघ एक बाई लई नंगट होती. नंगट म्हणजे काय नंगटपणा केला मी? हे काही नाही केलं काही नाही केलं. तू लई सभ्य बाई आहे भाऊ आता काय सांगू आणखी. तू यांच्याबद्दल ऐकलेले आहे भांडकुदळ बाई आणि याचं त्याचं खायला गोड लागतं त्यांना फक्त. या बाय तिला अजून 6 महिने झाले नाही माझ्या घरात तिला येऊन. नीट समजून सांगायचा. हा, नाही चल. दोघाला बी चिकन इकडे या सावकाश या. हे बघा काय झालं तुमचं? आता तुम्ही तू वहिनी या आता इकडे. तुला आहे ना तुम्ही म्हणायचे या लायकीची नाही राहिली आता. मी बी तुला अरे तुरेच करीन आता. ए भास्कर नीट बोलावा, बाई माणूस आहे जरा. अच्छा मग त्यांना समजायला पाहिजे ना. डायरेक्ट अंगावर हात टाकला काय झालं त्यांनी. तुमचं? थांबा. अरे मला गचंडे देऊन हे करू राहिली माझा सुना देखता माझा अपमान करू राहिली. एक मिनिट शांत बसा. तुला देखता लाज आहे का काही? तिच्या समोर आमची लायकी काढतो. अरे तुला लायकी काढायसारखी लायकी तरी ठेवली का? तुमची किती चव जायला पहिले जाऊ दे, गावात जाऊ दे, माहिती आपण लहान आम्हाला. बाप. काय ते चव गेली? चव जाय. काय चव गेली का? बरं, एकदा तू वावरात कसले खालच्या थराचे लोक माहिती चांगलं बघ. मला. ए, लोळा पोस तुमचं लागली. थर का? त्या सासऱ्याला म्हणजे काय थर त्या सासऱ्याचा आणि तुमचा? अगं तू आम्हाला काय नको सांगू. माहिती त्या आम्हाला. माणसाला- माझं कशाला काढ राहिली तू? ए, मला काल बोलायला रे. हा. नाही, नाही, काल सासू बोलायला. सासू सारखी ए, वा. भास्कर, हा. काल बोलायला मला. बाबूराव ह्या मला बा एक सांगा बाबूराव, बोला. एवढा पाऊस चालू हा. आहे. एक तर ह्या वर्षामध्ये मे मध्ये पाऊस आला. हा? एवढा पाऊस कधी कोणत्या पावसाळ्यात तरी होतो का? कधीच नाही हा, कधीच. आता ह्या वावरामध्ये पाणी साचलं. हा. हा? हे बांध एवढा उंच आहे तर इथून खाली पाणी गेलं. ती माझी चूक आहे का? नाही तुम्ही काही चुक नाही. मला तो म्हणे, ये राहतोय का हा आणि हे माझं आहे. इथं आता म्हणजे बघा ना, बाबूराव हे इकडं तुम- सांगा इकडं जर गुडघ्या एवढा बांध जर घातला मस्त हिचं पाणी हिच्या वावरात थांबत हा. काय सडायचं इथं वावर सडल. मी काय म्हणतो बाबूराव हा. या बाय आता आमना सामने बर. हा सूर्यन हा जयद्रथ हे वावर हिचं वालं हा. हे हा उतार माझा वाला वावराचा. हा. आणि हिच्या वावरामध्ये दोन ट्रॅक्टर शेणखत टाकलं. बर. हा मग हिला मी मग अशी माफ करा थोडस बावळट म्हणलो आकलीचा पत्ता आहे का काही तुझं सगळं. तू आहे का? ए, अरे. काय काढलं करावं? काकलीचा पत्ता माझा परत. भास्कर तू ना अरे वहिनी मी तुला समजून सांगतो. तू याच्यामुळे रट्टे खातोय. कोणाचे रट्टे तू खातोय? हा. तो तोंड हातात नाही रे. अरे माझा दुसऱ्याचा फायदा व्हावा हा उद्देश राहतो. काला फायदा करतो बोल. दोन ट्रॅक्टर शर्कत तिच्यावर ते यांनी पांगवलं आता 4-5 दिवस झाले धाबा धाबा पाऊस पडला सगळं खत माझ्या सडलं वावरामध्ये पूर्ण. आलं. आला तो. पूर्ण खान सडलं पूर्ण. किती झाला? माझा झाला मग काला काय करतो? आता खत कोणाचं होतं हिच्यावर आणि फायदा कोणाचा झाला लावायला. मग त्याच्यामुळेच म्हणतो वहिनी साहेब तुम्हाला काही डोकं आहे का. नाही 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 नाही. सगळ्या डोक्यात देवाने तुमच्याच डोक्यात घातलं. सगळ्या डोक्याची नाही तर जाऊ दे तिचे ट्रॅक्टर शर्कत वावता वावरताला. अहो ते किती घाण घुमट वास येतो सगळं सडलं ते पूर्ण. जाऊ दे यांचे सारखं सडलं ते. जाऊ दे फायदा कळत नाही ना. सुनाला नीट सांगा समजून. अरे. सडलं बिडलं काही बी बोलू राहिली. बोलू नको बरं का. आहे. या बाय याच्याकरता बोलायला या बाय कोण? तुझ्यापेक्षा वडील धाडी ते वडिलाचा मान ठेवतो. मी बर. काय म्हणतो बाबूराव हा. मग आता ह्या ठिकाणी मी आहे ना उन्हाळ्यामध्येच आहे ना या बाईला सांगितलं होतं का इडं असा गुडघ्या एवढा बांध घाल म्हणजे तुझं बर. पाणी तुझ्या वावरात एक तुंबल. मिनिट. हा बांधतावाला आहे का तिचा आहे? अहो दोघायचं आहे ना. सामायिक आहे का? हा सामायिक आहे आणि दोघांचं? मग मला सांगा माझं काही चुकलं का. मी एप्रिल मे मध्येच सांगायला आलो होतो. काय झालं ऐका. बांध रुंदले हा. बांध आहे ना मोठा आहे. हा काही एवढं काही नाही पण रान सपाट आहे. हा. आणि एक पाऊस आल्यामुळे काय झालं पाणी बांधावर उमदळलंय. तेच सांगायचं हा. बाबा. पण हे तर डोक्यामध्ये बसतं का ए, यांच्या? भास्कर शाळा सुरत आहे. मग काय करू. बाबूराव तुम्ही कोणाच्या साईडने डिसाईड करा पहिले. ऐका मला दिसतं तसं मी तुम्हाला सांगितलं. हा, हा. निसर्ग अचानक आलेला हा. आहे बरोबर. हा. अजून पावसाळा लागेल नाही. बाबूराव बांध घातलं काय फायदा होईल सांगू का. आता तुम्हाला बी थोडीफार शेती आहे. हो मग
आता बांध घातल्यावर काय फायदा होईल? इथं जर कमरा एवढा बांध जर घातला, ह्या वावराचा उतार असा आहे हा. आणि हे वावर माझं वालय, म्हणजे सगळं खत मूत सगळं माझ्या वावरात येतं ना, मला कोणाचं नकोय. अरे बांधे अहो पण मला वाटतं का माझं सगळं वाहून जावं म्हणून. हा. पण तुमचं हे सडेल डोकं रिकामं खत डोकं पाणी बरोबर आहे. दलिंदार दळ बद्री. आता मला माहिती होतं का एवढा पाऊस पडेल आणि तुमच्या वावरामध्ये हा घाली उपडेल. माहित नाही, मग ते पंजाबराव ढग कशाला सांगत? पंजाबराव ढग सांगत ना जाहिरात करतो गप्पा. कधी पाऊस पडेल म्हणून. बरं मी काय होतोय बस वहिनी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, इथं आहे ना गुडघे एवढा बंद जर घातला तर त्याचा काय फायदा होईल? आपल्या ऐका. सामायिक बांधले रे, आता मग दोघांनी मिळून घालू. हा असं राहील ना. चालेल ना. हा तू तिकडून पण थोडे जास्त नाही, पैसे नाही, तुम्ही नाही. खर्च करा. गप्प. आता वहिनी आहे ना, आता थोडीशी समजायला लागला आता काय दोघांनी मिळून- समजायला लागलं तुम्हाला? गुंडाळून राहील ती बाई. नाही द्या बाई, दोघांनी मिळून बांध घालायला कबूल झाली ना, आता गप्प बसू. बाबूराव दोघांनी मिळून बांध जर घातला तर एक फायदा कसा होईल? ह्या वहिनीचे जर खत मूत आहे ना, तर तिच्या वावरात पडेल. जे काही पीक येईल ते तिच्या वावरात सडल, खत तिच्या वावरात सडल, काय जे सडायचं ते सडल, ही बी सडल त्या वावरात. किती आहे ना? काय सडन म्हणजे तेरा तोंड आता. किती सडन म्हणजे? हा? अरे ते उदाहरण सांगितलं मी. सुन बाई तू इकडे. हा, माझे पाय गेले या बाई पुढे. आल्लात चिखल. अहो म्हणजे सगळं काही नफा तोटा फायदा. लोटराट करू नका वल्ले ते. अहो लोकांना आनंद झाला पाऊस झाला तर, आणि पाऊस वगैरे हा, तुम्हाला भांडणं सुचलं. मग आनंदाच्या भरामध्ये मी चांगले काम करतो. मी सल्ला सांगा आलो वहिनी साहेब, माफ करा मला. बांधामध्ये लय जीव आहे, मला माहिती आहे. हा, ते नाही, बरोबर आहे. गावाला हा बाई, आपला विकास झाला, आपल्या भाऊबांधाचा बी झाला पाहिजे. आपल्या वावरात 1 क्विंटल हजारो क्विंटल कांदे निघले तर तुमच्या वावरात बी हजारो क्विंटल निघले पाहिजे. पण तुमचं खतमूत जर माझ्या वावरात आलं, तिचं रान काट ठेवेल ती. तुला काय काढायचं होतं पण तुझ्या वावरात काढ. तू नको तिचा विचार करू. बरं काय जाऊ द्या. बरं हा तुम्ही- बांध तुम्हाला आता दोघांनी मिळून खर्च करायचा आहे. JCP वाल्याला फोन करतो मी आणि हा, बांध करा. घालून घे. मला अर्धा खर्च द्याल ना? हा, आधी नक्की आधी. येऊ का बाबराव मग? हा, मग आता मी अर्धा खर्च देते ना, माझं सगळं इकडे खतबीत वाहून आलं आणि ते खतबीत इकडे टाकून द्यायचं परत. त्या बा, आता कसं शक्य आहे ते? हे काय उलटा माझ्याकडे भांड अर्धा खर्च माझ्याकडून घेणार आहे. आता एक कर, आता तूच कर आता. काय? तिचं 2 ट्रॅक्टर खत तुझ्या वावरात वाहून गेले. हा अरे ते आईला काय असं डोकं. नाही, ऐक ना, आता तुला खत टाकायची गरज येणार नाही. हा. तू एक कर आता, काय तिचे काय 1200-1300 रुपये लागणार आहे. तू त्यांचं खत खत आपण कसं देऊ? त्यांची चुकीमुळे आपल्या वावरात आलेलं आहे. शक्य आहे का? आता ते खताचं पाणी होऊन गेलं ना. मग दुसरं एक ट्रॅक्टर आणून माझ्या वावरामध्ये होतो. हा ठीक आहे, एक आणतो. पण कशाला? दोन द्या. ठीक आहे अरे, ऐक, नाही, ऐक. ठीक नाही. आपण कशाला द्यायचं? त्यांचं जाऊ वाहून दे, जाऊ दे. आलेले अरे, दोन- नाही. मला सांगा. नाही मामा, ती बाई तुम्हाला गुंडाळते. नाही, तुम्हाला काय कळतंय जाऊ का? दे, जाऊ दे, नाही. जाऊ दे. नाही, आपण द्यायचं नाही, काही गरज नाही. बरं ते ट्रॅक्टर आहे हो. केव्हा केली यानं सोनी? काय माहिती काय करून आणली, कुठून करून आणली. अरे ते सामुदायिक विवाहामध्ये लग्न लावलं ना. ऐकलं का? सामुदायिक विवाहामधली का? हा हा, हो, हा. मी अशी. काय हो. केलं आम्ही? अशी म्हणजे कशी? सामुदायिक विवाह करणं चांगलंच काही बोलते एक तुमच्यासोबत. समाजाचा फायदा होतो ना त्याच्यामध्ये. म्हणून ते ट्रॅक्टर दिसते काय. आता झेंडे फॅक्टरी बाई नका ते तिला राग येईल झेंडे बरं का? फॅक्टर म्हणजे हो? ते काय ते टोपण शब्द आहे. झेंडे फॅक्टरी म्हणजे बावळ डोक्याची. हा? हे बघ. ठीक आहे, बावळटे का हो? तुम्ही तर माझ्या लग्नाला आले नव्हते का? हे माणूस नव्हते आले का? नाही होते ना. मला आमंत्रण नव्हतं. अरे बाबा ते व्हिडिओ कॅसेट मध्ये सगळं येईल, सांगेल होतं बाबूराव. तुम्हाला एक कळते का मामा? हा माणूस आहे ना त्या बाईची साईड घेतोय, आपल्या साईडने काय जाऊ दे, बोलत जाऊ दे. नाही. हे बाई, जे झालं ना भांडण त्या मध्यस्थी माणसाने चांगलं केलं. या बाई, वहिनी, सासऱ्याला ऐका विचारलं ऐका, होतं. 2 ट्रॅक्टर वाहून येईल ना, हा. 1 ट्रॅक्टर मी खत देऊन टाकेल तुम्हाला. हा, चला येऊ का ठीक आहे, बाबूराव मग? हा, जा. जाय भाऊ ठीक जाय. आहे, ठीक आणि आहे. जरा सारखे भांडण करू नको. ठीक आहे, वहिनी झालं गेलं माफ करा. जा. हा? तिच्या नादी लागू नको बरं ठीक का. आहे. अरे नाही नाही परत तू नादी लागशील मग तुला सोडणार नाही ती बाई. मग आहे ना, तुम्ही नादी लागले का तुम्ही तुम्ही? ना भोळ्या सासऱ्याचा तुम्ही फायदा घेतलेला आहे. या बाईने तर फायदा घेतलेला आहे. अरे, सोड, निघ. आता जर फायदा घ्यायला लागले ना तर मी हाय खंबीर उभी. नाही तरी हीच आहे माझ्या नंतर. मग चला येऊ का वहिनी? ओके चलो.